ग गणपतीचं ग, ब भटजीचं भ, या यज्ञाचं ये. लहानपणापासूनच आहे. महिला वर्ग सिरियल बघून वेळ वाया घालवले. तरुण पोरं क्रिकेटमध्ये बिझी. अर्धे लोक दारू पिऊन वाया, अर्धे लोक आश्रम बापू सारखे गुरु करून वाया. कळले का? ज्यांच्यापासून प्रेरणा मिळतो तो गुरु, ज्यांच्यापासून प्रेरणा मिळतो तो गुरु, तुम्हाला जो ज्ञान देतो तो गुरु. अशा गोष्टी आहेत. म्हणून गाडगे बाबा म्हणत होते कीर्तनामध्ये, काही लोक थुकण्यामध्ये गेले, काही लोक फुकण्यामध्ये गेले बिड्या, काही लोक दारू पिऊन झुकण्यामध्ये गेले. कीर्तनामध्ये गाडगे बाबा म्हणत होते, बाबांनो तुमचा पैसा, तुमची ऊर्जा, तुमचा जीवन वाया घालू नका. हेच गाडगे महाराज सांगत होते. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. एखादी गरीबाचा मुलगा 10वी पास झाला, त्याचा सत्कार करायला शिका. ज्याला अन्न नाही त्याला अन्न द्या, कपडे नाही त्याला कपडे द्या. हे गाडगे महाराज सांगत होते. आणि ऋण काढून सण करू नका, हे संतांनी सांगितले. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. त्या काळामध्ये तुकाराम महाराजांनी भोंदू लोकांवर वार केलेत. आज महाराज लोकांची प्रॉपर्टी किती आहे सांगू का? तिकडे औषेकर म्हणून आहे, गैनाथ महाराज औषेकर. 700 एकर जमिनीचे ते मालक आहेत, खरबो रुपयाचे मालक झालेत. हे पैसा त्यांनी मेहनत करून कमिले नाहीत, लोकांकडूनच तुमच्यासारख्या. आम्ही जातो महाराजाला देतो, मंदिरामध्ये टाकतो, लेकरांना शिक्षण शिकिनाव, शुद्ध पाणी पिनाव, चांगले कपडे घालनाव. हा, आणि जे काही करेल ते देव करेल म्हणतात म्हातारपणी. जिंदगीभर आपण करतात, म्हातारपणी म्हणतात देव करेल. जे लोक शिकले त्यांना नोकरी लागली, तुमच्या नशिबामध्ये नव्हतं का सांगा? मावशी लेकीला कावर शाळा शिकलीस म्हणलं तर तिच्या नशिबामध्ये तेवढंच आहे तेव का? कशाचं नशीब लावलं? तुझं आहे तुझं पाशी, तरी तू जागा चुकल अशी. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काही फार शिकवावे. तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही सर्वसामान्य माणसं आहात, आणि तुम्हाला काय म्हणलेलं होता येऊ शकतं, काय म्हणलेलं होता येऊ शकतं. आणि आपण मेल्यानंतर स्वर्ग नरक ह्या भानगडीमध्ये पडू नका. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत जीवनावर प्रेम करायला शिका, आणि जीवन चांगलं जगा. शिक्षणाचं महत्त्व जाणा, विज्ञानाचं महत्त्व जाणा, आणि वेदशास्त्र पुराण, ह्या पुराणातल्या ज्या गोष्टी आहेत हे तुम्हाला गुलाम करणारे आहेत. पुराणामध्ये काय सांगतात? हे गरीब ब्राह्मण, हे गरीब ब्राह्मण. अरे बाबा, ब्राह्मण कोणती मारवाडी हे कधी गरीब राहत नाहीत. ब्राह्मण कोणती मारवाडी कधी बघला का उसाला गेलेलं? कधी हॉटेलामध्ये काम केलेलं बघितलं का? कथेमध्ये असते हे गरीब मारवाडी, हे गरीब ब्राह्मण. लिहिणारे लोक ते ध्यान ठेवा. आणि अजून चालू आहे सिरियलच्या माध्यमातून. स्वप्नाच्या पलीकडे सिरियल काय? तू माझा सांगा ते सिरियल दाखवलं, त्याच्यामध्ये तुकाराम महाराजाला रडणारं दाखवले. नामदेव महाराज म्हणतात, माझा जन्म परभणी जिल्ह्यामध्ये झाला. गात्यामध्ये एका बामणानं पोतीमध्ये लिहून ठेवलं, नामदेव महाराजाचा जन्म पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटात शिपल्यामध्ये झाला. असल्या कर्मकांड माती मारण्यात आल्या आपल्या. खरं कळू दिलं गेलेलं नाही. म्हणून खरं काय खोटं काय याची समीक्षा झालं पाहिजे. म्हणून हे प्रबोधन आजचं होतं. म्हणून